बढे गावात आगीचे तांडव, सुदैवाने जीवितहानी टळली. युवा राज्य न्यूज 24 लाईव्ह वैजापूर तालुका. प्रतिनिधी चिरंजीव अक्षय ठोंबरे. वैजापूर तालुक्यातील बढेगाव येथील रहिवासी असणारे बाळासाहेब संताराम सूर्यवंशी गट क्रमांक 19 1.5 एकर मक्का, 1.5 एकर जैन ठिबक, वाल्मिक कचरू सूर्यवंशी गट क्रमांक 19 2 एकर मक्का, जैन ठिबक, स्प्रिंकलर पाईप 2, रामदास सूर्यभान सूर्यवंशी गट क्रमांक 19 1.5 एकर बाजरी, 1.5 एकर ठिबक, नारायण नामदेव सूर्यवंशी यांचे बोरवेलमधील 250 फूट वायर पाईप आणि मोटर उष्णतेमुळे वितळून बोरमध्ये गेली. दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान विद्युत तारांमुळे ही आग लागली असल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली आहे. तीव्र उष्णता आणि हवा असल्यामुळे आगीने तीव्र असे रूप धारण केले. शेतकऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेवटी 1 तासानंतर ही आग आटोक्यात आली, परंतु बरेच असे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या घटनेचा कृषी विभाग आणि महसूल विभाग यांनी लवकरात लवकर पंचनामा करून आम्हाला योग्य तो न्याय आणि मदत करावी, अशी माहिती त्यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. माझं नाव वेदांत सूर्यवंशी आहे. वडिलांचं नाव रामदास सूर्यवंशी. ही वडिलांच्या नावावर शेती आहे. क्षेत्र 1.5 एकरच्या आसपास भरतं आणि याच्यामध्ये सरासरी 20 एक क्विंटल बाजरी झालेली असते. 3-1 हजार सध्या बाजारभाव आहे बाजरी. 3-1 हजार बाजारभाव असल्यामुळे 1.25 लाखाचे बाजरीचं नुकसान झालेलं आहे आणि 20-1 हजाराचा चारा जळाला आहे. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. वाल्मिक कचरू सूर्यवंशी बळेगाव. ही घटना किती वाजता सुमारे घडली? ही 2-2:30च्या सुमारास घडली. ही कशामुळे घडली असा अंदाज तुमचा? हे माझा अंदाज लाईटची स्पार्किंग झाल्यामुळे घडली. तुमचं क्षेत्रामध्ये समजा एकूण क्षेत्रात किती नुकसान झालेलं आहे? माझं एकूण कोणतं पीक होतं? याच्या एकूण क्षेत्रामध्ये माझं ना 2 एकरचं नुकसान आहे. माझं मक्काचं पीक होतं. याच्यामध्ये अजून काय होतं? त्याच्यामध्ये मक्का होती. चारा पूर्ण पांगलेला होता, तो जळून गेला पूर्ण. इकडं विहिरीची पाईप जळलेली. ड्रीप होतं माझं, ड्रीप पण जळून गेलं. मी बळेगाव येथील रहिवासी गणेश संताराम सूर्यवंशी. माझं क्षेत्र हे गट नंबर 19 मध्ये माझ्या भावाच्या नावावर असून 1.5 एकर येथे उन्हाळी मक्का लावलेली होती आणि दुपारच्या 2-2:30च्या सुमारास शेजारील वाल्मिक सूर्यवंशी यांच्या शेतात तारच्या स्पार्किंगमुळे आग लागल्यामुळे, त्याच्या शेजारीच माझं शेत असल्यामुळे माझी मक्का आणि चारा सर्व जनावरांसाठीचा आणि संपूर्ण प्रमाणाचं जे ड्रीप केलेलं होतं ते पण जळून खाक झालेलं आहे. यापुढे मला असा प्रश्न आहे की माझे जनावरे कसे सांभाळावे आणि त्यांना चाऱ्याचं नियोजन कसं करावं. आर्थिक नुकसान तर झालेलंच माझं, पण जनावरांचा मला फार मोठा प्रश्न. एकंदरीत एकूण नुकसान किती झालं? माझं एकंदरीत नुकसान हे 1.5 एकरच्या हिशोबाने जवळपास माझं 65,000 रुपयाचं ड्रीप होतं. एकरी 40,000च्या उत्पन्नाप्रमाणे माझे 55-60 क्विंटलच्या अवरेजच्या मक्काच्या हिशोबाने मग ते नुकसान झालं आणि त्याच्यानंतर माझं चाऱ्याचं नुकसान. शासनाकडे काय मागणी? नाही, शासनाकडे माझं एकच मागणं आहे की आमच्या जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा किंवा जे आमचं आर्थिक नुकसान झाले त्याची भरपाई द्या.